आज 2 तारखेपासून परभणीमध्ये ऐतिहासिक उरूस म्हणून जे सय्यद शाह तुरावल हक रहे यांचा उरूस या ठिकाणी करतो आणि ह्या उरुसाच्या निमित्तानं पूर्ण देशभरातून नाही तर बाहेर देशातून सुद्धा काही लोक ह्या ठिकाणी परभणीमध्ये ही परंपरा आमच्या आजोबा पंजोबाच्या काळापासून म्हणजे फार पूर्वीपासूनची ही परंपरा या शहरामध्ये चालते आणि या उरुसाच्या निमित्तानं जवळपास ह्या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये म्हणजे रोजचे कमीत कमी 2-3 लाख लोकांची तरी हजेरी असते. कारण ती नंतर कमी जरी झाली पण एक जर बघितलं तर आपण एखाद्या करोडची लोकांचं येणं जाणं त्या ठिकाणी होतं आणि एक सद्भावना म्हणजे असं नाही की फक्त मुस्लिमच पूर्ण समाज मग कोणता समाज असा नाही की त्या उरुसाचा हे ना वर्षभर तंदुरीचे कार्यक्रम चालत राहतात, काही मन्नती असतात, कुणाच्या मनोकामना असतात त्या पूर्ण मागतात आणि काही अशी पूर्ण बी होत असतील त्याचा अनुभव. पण ह्या दर्ग्याच्या निमित्तानं सर्व परभणीकरांना येणाऱ्या भाविकांना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. पण एक ह्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ची एक खंतसुद्धा व्यक्त करतो, मग ती महापालिका असेल किंवा BNC असेल. कालच आम्ही त्या रोडवर गेलो पर्यायानं आम्ही ते आमचे शंकर भागवत यांनी DPCच्या मिटिंगमध्ये सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला की आज देशभरातून जिथं लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो, महापौर होतो, त्यावेळेस आम्ही उरुसासाठी आम्ही सगळे ते रस्ते क्लीन करायचो, पाण्याची व्यवस्था करायचो, कारण धूळ फार उडते, पाण्याच्या टँकरने तिथं पाणी मारायचो, सगळी व्यवस्था आम्ही करायचो. पण आज कुठंतरी हे कुठं दिसत नाही. प्रशासकीय काळामध्ये कुठंतरी अशा ज्या लोकांची जिथं आस्था आहे, भावना आहे, त्याला कुठंतरी म्हणजे वेगळ्या नजरेनं बघण्याचं किंवा सुविधा न देण्याचं काम या सध्या ती म्हणतात की महापालिकेकडं वर्ग केला, महापालिका म्हणते BNCकडं वर्ग केला. त्या काही ज्या गोष्टी आहेत शेवटी शासन म्हणून किंवा प्रशासन म्हणून त्यांची जबाबदारी होती, त्यांनी करायला पाहिजे होतं. पण आज बी एक बी ट्रक म्हणून त्या ठिकाणी पडलेला नाही 5 कोटी रुपये आणि मोठमोठाले त्या ठिकाणी खड्डे पडलेले. आता कालच वक्फ बोर्डाचे सदस्य आमच्या फौजा खान मॅडम आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिलं की 5 कोटीमधून आम्ही. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या 2-3 वर्षातच उत्पन्न यायचं, इतके दिवस ह्याच्या आधीच उत्पन्न येत नव्हतं का, हा एक प्रश्न आहे. म्हणजे या वक्फ बोर्डाला विचारायचा प्रश्न आहे की 2 वर्षात कॉम्पिटिशन झालं म्हणून आज 5 कोटी रुपये जमा होईल. त्याच्या आधी बी वक्फ बोर्डच ते सगळं हँडल करायचं. सुविधा नगरपालिका द्यायची, महापालिका सुविधा द्यायची, सगळं तिथलं झाडाझुडं असेल, पाणी असेल, अमुक सगळं नगरपालिका महापालिका करायची. आम्ही स्वतः भरण करून घ्यायचं आणि त्याचा जो येणारा महसूल आहे तो वक्फ बोर्डने आम्ही कधी त्याच्यात हस्तक्षेप केला नाही. या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये तिथं एवढ्या मोठ्या निधी येऊ शकतो हे सुद्धा आम्हाला आज पाहायला भेटलं. पण आम्ही ज्यावेळेस हे काम केलं ते आस्थेपोटी केलं. लोकांचं महापालिका असेल किंवा नगरपालिका असेल ही लोकांसाठी काम करणारी संस्था. तिथं आम्हाला महापालिकेला काही उत्पन्न भेटेल असा उद्देश नसतो. पण वक्फ बोर्डाला जे आज ठीक आहे त्याचं अभिनंदन 5 कोटी रुपये 2 वर्षात जर आले, आणखीन असेच वर्षभर यावं आणि त्या परिसराचा विकास व्हावा एवढी सदिच्छा आहे. धन्यवाद. सध्या परभणीची राजकीय गणित वेगळ्या माध्यमातून जसं इलेक्शन जवळ येत आहे तसं इलेक्शनची प्रोसेस जशी चालू आहे तशी वेगळे उमेदवार म्हणा, प्रत्येक पक्षाकडून दावेदारी म्हणा किंवा वेगळ्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. खरं तर परभणीची जागा गेल्या वेळेसच्या ज्यावेळेस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली 2-3 वेळेस सन्माननीय अजित पवार साहेब, गडकरी साहेब, तर आम्ही त्यावेळेस त्यांना मागणी केली की गेल्या वेळेस आम्ही फक्त 45,000 मतांना डिफिसिट, आता ते 45,000 मताचा गॅप काढून आम्हाला त्यावेळेस आज आम्हाला 6 लाखापर्यंत वोटापर्यंत जायची आमची तयारी आहे. आणि जर भाजप बरोबर असेल, जर शिंदेगड बरोबर असेल तर हे आव्हान पार करायला आम्ही कुठंच करू. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी आणि गेल्या वर्षीचेच उमेदवार म्हणजे आम्ही कुठेही दुसऱ्याचं नाव घेतलं नाही, कुठेही आमच्यात तुकडी नाही, राजेश विटेकरलाच उमेदवारी द्यावा म्हणून माझ्याकडे म्हणजे मी शहराध्यक्ष म्हणून किंवा आमच्या जे सगळ्याच्या लोकांचं आणि जवळपास सर्व राष्ट्रवादीचे जे आमच्याबरोबर आहेत लोक त्यांचं सर्वांचं मत आहे की राजेश विटेकरलाच उमेदवारी. आता या 8-15 दिवसात एक वेगळीच काहीतरी मी ते नाव नाही घेत म्हणायचं पण वेगळीच काहीतरी चर्चा झाली. शेवटी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यायचा.
मग ती भाजपला द्यायची का मग शिंदे गटाला द्यायची का मग ती राष्ट्रवादीला द्यायची. परवाच एक मी जानकरांचं स्टेटमेंट वाचलं परभणी की ते बी परभणीमध्ये इच्छुक आहेत, म्हणजे आपल्या कोणता पक्ष रासप त्यांचे बी इथं एक आमदार आहेत, ते बी येऊ शकतात. पण यायला इथं कोणाचं हे नाही. आणि जे कोणी आलं म्हणजे परभणीमध्ये जे कोणी उमेदवार ह्या सगळ्याच्या वतीनं महायुतीच्या आघाडीच्या वतीनं आम्ही त्याचं काम करणार. जानकर आले तर जानकरचं बी करणार. नाहीतरी परभणी आपली बाहेरच्याला खूप दार्जी नाही, कोणतं प्लस पॉईंट होईल जानकरचा बी आम्ही प्रचार करू. आम्हाला काही वापर नाही. महायुतीचा उमेदवार आमचा उमेदवार, पण आमचं मागणी राजेश. धन्यवाद. पूर्वी परभणी शहरातील काही प्रमुख रस्त्याच्या वर्क ऑर्डर निघाल्या म्हणून अशी GR शासनाच्या वतीने काढण्यात आलं. मागच्या काही काळामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं आणि आमचं सर्वांचं गव्हर्नमेंट होतं त्या काळामध्ये असं अशोक चव्हाण साहेब मंत्रीवर असताना 100 कोटीच्या उद्घाटनं सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या हस्ते या शहरामध्ये झाली. आज त्याला कालावधी लोटून मला वाटतं जवळपास 5-6 वर्षाच्या वर कालावधी झाला. आणि त्या काळाच्या पिरियडमध्ये एक उद्याच इलेक्शन होतं की काय अशी त्यावेळेस परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीच्यानुसार काही गडबडीत होऊन का होईना सन्माननीय त्यावेळेसचे बांधकाम मंत्री यांच्या हस्ते या शहरामध्ये रोडचे उद्घाटन झाले. प्रश्न असा उपस्थित होतो, आम्ही त्यावेळेस सुद्धा प्रश्न उपस्थित केला की ह्याच्या वर्क ऑर्डर कुठे, यांच्या काहीतरी प्रशासकीय मान्यता आहे का. ते काही नसताना इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा केलेला सगळा खटाट होता. नंतरच्या काळामध्ये त्या निवेदनाच्या असतील ते असेल पूर्ण ती क्रमांकन झाली, पेपरबाजी झाली, कुठंतरी सर्व लोकांनी आवाज उठवला. नानारपेठमध्ये 2-3 वेळेस तिचं उपोषण केलं लोकांनी. आणि नंतर ज्यावेळेस आमचं आता कालचं सरकार आलं तर पालकमंत्री योगांगना आमची संजय बनसोडेजी झाले आणि ती प्रोसेस कुठंतरी चालू होती. तिला गती देण्याचं काम सन्माननीय मंत्री अरविंदजी चव्हाण यांच्या बांधकाम मंत्री आहेत चव्हाण साहेब त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबाला मी त्यांना बोलायला लावलं. परभणीमध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांना आम्ही त्यावेळेस निवेदन दिले. मग आम्ही दिले, भाजपच्या वतीने देण्यात आले. इव्हन शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा या रोडच्या संदर्भात की बाबा ही कुठंतरी अशी झालेलं आहे आणि ह्याला चालना द्यावी म्हणून मागणी केली. त्यावेळेस CM साहेबाकडे जे आम्ही पत्र दिलं होतं, CM साहेबानं म्हणजे ते शिंदे गटाचे सुद्धा पदाधिकारी होते त्यांनी ते पत्राची दखल घेतली. आम्ही तिघांना मांडणी केलेला कुठंतरी तिन्ही महोदयांनी त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याला कुठंतरी चालना द्यायचं काम रवींद्रजी म्हणजे आपले चव्हाण साहेब आजचे बांधकाम मंत्री त्यांनी देण्याचं काम झालं. मग त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली, सगळं मिळालं. मग आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून चव्हाण मुंबईला आमची मिटिंग झाली 2 वेळेस. आणि त्याच्यानंतर इथले जे पाटील आहेत म्हणजे हे आम्हाला ते माहीत नाही की पाटीलकडे त्यांनी BNCकडे वर्ग केले. मग पाटीलकडे ते काम आहे. मग ते पाटीलला बोलून घेऊन एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगचे पालकमंत्री स्वतः त्यांना बोलले आणि ती प्रोसेस कुठंतरी चालली. आणि 59 कोटीच्या म्हणजे कामाच्या निविदेची काही प्रमुख असतील ते घेण्याचं त्या ठिकाणी ठरलं आणि त्याप्रमाणे आज वर्क ऑर्डर झाले. मध्यंतरीच्या काळात मी पाहिलं की ज्या दिवशी ऑर्डर निघाले ते काही प्रमुख जे नेते मंडळी आहेत त्यांनी घाईघाईने प्रेस घेऊन असं सांगण्याचा प्रयत्न दाखवला की आम्हीच केलं. मला एक साधा प्रश्न यांना विचारायचा आहे, एखादी जर प्रोसेस चालत असेल टेंडर प्रोसेस किंवा वर्क ऑर्डर प्रोसेस कालावधी असून त्याचा किती वर्षाचा असतो, का महिन्याचा असतो, का दिवसाचा असतो. एखादं टेंडर जर लावलं आपण प्रोसेसला तर जास्तीत जास्त पिरियड त्याचा 45 दिवस असेल, 6 महिने असेल, 90 दिवस असेल. आता कमीत कमी 9 वर्ष तर व्हायलेत का. 9 वर्ष जरी नाही म्हणलं तरी आज महापालिकेवर प्रशासक येऊन 2.5 वर्ष तर व्हायले. 3 वर्ष झाले. आणि हे उद्घाटन म्हणजे 3 वर्ष टेंडर प्रोसेसला लागतात. हे संशोधनाचे विषय म्हणजे किती. आता मग कुठेतरी याला प्रशासनाला आपल्याला धारेवर धरावं लागतं. 3 वर्ष जर एखाद्या टेंडर प्रोसेसला जर लागत असतील, आम्ही जर
एखाद्या योजना जर पैसे भेटले असतील आणि ते जर तेवढ्या पिरियडमध्ये खर्च नाही झाले तर लॅप्स होतात. हे साधा प्रश्न आहे. मग 3 वर्ष ते पैसे तसेच राहिले का? याचा अर्थ नाही. ही नंतर झालेली सगळी प्रोसेस आहे. कसं आहे, परभणीकरांना सगळं माहिती आहे, कोण काय करते कोण नाही करते. विनाकारण मी केलं, मी उगा आपलं लगे घेऊन प्रेस घेतली म्हणजे आणि हे केले म्हणून आता त्याचा रिझल्ट येणाऱ्या महापालिका ज्यावेळेस लागतील त्यावेळेस दिसतात, लोक दाखवतील कोणाचं काय आहे. थँक्यू.